स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे सोयगाव केंद्रात. मित्रांनो, आपण सोयगाव केंद्रात आलेलो आहोत. मालेगावातली सोयगाव केंद्रात आज पारायणाचा शेवटचा दिवस, सांगतेचा दिवस आहे. तर आज मांदियाळी, त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तर बघा, केंद्रामध्ये सगळ्या बाईक एकदम व्यवस्थितपणे लावलेल्या आहेत. सगळ्या नियमांचे व्यवस्थित इथे पालन केले जाते. आता आपण केंद्रामध्ये एंट्री करणार आहोत. इकडे महाप्रसादाची तयारी होत आहे. सगळे सेवकरी व्यवस्थित अतिशय उत्साहाने आणि आनंदाने इथे तयारी करत आहेत. यात आज औदुंबरला नैवेद्य दाखवणार आहेत. बघा, औदुंबर जवळ एकदम व्यवस्थित छान अशी रांगोळी पण काढली गेलेली आहे. एकदम व्यवस्थित त्या महिला सेवेकरी पुष्पांजली वाटत आहेत. व्यवस्थित काही महिलांनी व्यवस्थित दिवे तयार करून आणले आहेत. आज सांगताय त्याच्यासाठी पूर्णाचे दिवे म्हणतात त्याला. 21 दिवे पूर्णाचे तयार करून आणले आहेत. सगळे सेवेकरी आलेले पारायणला बसण्यासाठी. एकदम व्यवस्थित छान असं अतिसुंदर, अतिशय प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे केंद्रामध्ये. बघा बघा बघा, सगळे एकदम व्यवस्थित बसले आपल्या आपल्या पोथीवरती. एकदम छान असे सगळे सेवेकरी पारायणच्या आपल्या आपल्या पाठावर बसलेले. एकदम शांत सगळे महाराजांची मनातून एकदम जप करतायत. सेवेकरी व्यवस्थित सगळ्यांच्या नियमांचे पालन करत सगळ्यांना व्यवस्थित काय म्हणतात, एकदम व्यवस्थित कार्य करत आहे. सगळ्यांना प्रत्येकाला लाईनीत बसवायचं, त्याच्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित हळूहळू शांत बसवायचं काम करत आहेत. या महिला सेवेकरी मांदियाळीचं ज्या पोळ्या जमा करण्याचा कार्यक्रम आहे ते व्यवस्थितरित्या करतायत ते. हे बघा, एकदम नियमांचे पालन करत या केंद्रामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. महिला येतात शांतपणे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात. जुन्या महिला सेवेकरी आहेत, ह्या एकदम व्यवस्थित येऊन बसल्या आहेत केंद्रामध्ये. आणि हे आपले पुरुष सेवेकरी एकदम व्यवस्थित एका लाईनीत सगळे बसलेत. पुरुष सेवेकरी व आपले लहान बालक सेवेकरी हे सगळे व्यवस्थित तिथे एका लाईनीत बसलेत. पुरुष युवा सेवेकरी हे आपले या महिला सेवेकरी त्या औदुंबरला नैवेद्य दाखवत आहेत. या महिला ताई सेवेकरी पुष्पांजलीसाठी उभ्या राहिल्या आहेत. आणि हे आपल्या केंद्रातले युवा पुरुष सेवेकरी आहेत. हे खूप असे व्यवस्थित असे सहकार्य करतात, सगळ्या गोष्टींचे पालन करतात, स्वतः पालन करतात तेव्हा सेवेकरींना पालन करायला सांगतात. आणि आजच्या युगामध्ये, कलियुगामध्ये आपण बघू शकतो की पुरुष सेवेकरी पण जे आहेत, यंग युवा, हे अध्यात्माकडे कसे वळत आहेत ते आपल्याला बघायला भेटेल. या केंद्रात सगळ्या गोष्टींचे पालन केले जाते आणि खूप काही गोष्टी शिकायला पण भेटतात पुरुष सेवेकरींकडून. हे जे आपले मेन सेवेकरी आहेत केंद्रातले,
हे दादा पण खूप छान असे सहकार्य करतात. असा छान नैवेद्य ठेवला आहे स्वामी समोर. आता आरती चालू झाली. रंगची क्षमता झाली. सेवेकरी असे एकदम व्यवस्थित ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ 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 महाराजांची नामजपची माळ चालू आहे. तर सर्व सेवेकरी एकदम मंत्रमुग्ध होऊन शांतपणे डोळे बंद करून महाराजांचे माळ जप करतायत. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि वाला प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि आपले पुरुष मंडळी आणि महिला सेवेकरी प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम करत असते. सगळ्यात मेन काम हे आपले सेवेकरी करत आहेत. जेवणाची महाप्रसादाची तयारी एकदम पुण्याचं काम आहे हे. तेही सेवेकरी करत आहेत. आपले सगळ्यांचे श्रद्धा आहे असे गुण आहे त्यांना तयार होतं तेथे बदले ते म्हणून मदत केलं माझं मी हे बघा केलेलं आहे हे काही कोणी एकट्याने केलेलं अन्नदान नाही त्याच्यासाठी ते तयार झालेलं काम आपल्याला फक्त खायचं आहे खूप आत्मीय स्वामी ते गरीबांना त्याच्या घरात समजला जातो सगळ्यात सांगत आहे हे तर कोणाचं नाही मी कोणती मोठी नाही तो पण मोठे नाही तर आपल्या स्वामी आपल्या सगळ्यांचे बाप आपले स्वामी आहे त्याच्याबरोबर मला तर मला निश्चितच ज्या आत्मीयीनं मदत केलेली आहे त्यांचं पण गुणगान करण्याची इच्छा झालेली आहे ते तो आत्मा असा आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय इथे राजकारण नाही इथे ज्यांनी पण काही पैसा लावलेला आहे त्याचा उल्लेख केला जातो ते तर आपले राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय सगळ्यांचे लाडके होते त्याला खूप मदत केली मदत कशी केली आहे ते असं काम तरी ठिकाणी आपल्याला 4-5 लाख रुपये दिले 80 लाख रुपये मंजूर करून दिले पण आपल्याकडनं त्याचा फक्त केंद्र केला तर हे मंजूर काम करता आले नाही आपण सगळे गटारी रस्ते आधी तेव्हा आपल्या स्वामीच्या परिसराच्या टॅग केल्या नंतर साहेबांना आपण विनंती केली साहेबांनी लगेच केलेल्या कामाचा आणि म्हणून साहेबांनी जास्त लवकर लक्ष दिलं आणि तो प्रत्येक ठिकाणी करतात ते फक्त आपल्या आजूबाजूला त्यांच्या घराच्या आजूबाजूला त्याचे काम करत आहे त्याच्या गावागावासमोर साहेबांनी करून दिला होता तो पण आपण बळकटी टाकला मी काम करते तर राजकारण नाही इथं फक्त ज्या आत्मीयांनी मदत केली त्याचं नाव यांना खूप कर्मकांड आहे त्या शाखामध्ये आपण आधी कंपाऊंड तयार केलं जसं कंपाऊंड तयार केलं तेव्हापासून इथं प्रगती व्हायला सुरुवात झाली त्याच्या मस्त कारण सांगते
काम केले आहे. प्रतिची विनंती जी व्यवस्थित ते लगेच थांबून गेलेले आहे. हे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या गुरुमौलींनी आपल्याला तिथूनच आर्किटेक्चर दिले आहेत आणि त्यांच्यानुसारच हे काम चाललेलं आहे. याच्यावर कोणी काम बघितलेलं नाही. साहेबांनी कोणा निधी दिला 60 लाखात आपण हा सभामंडप पण उभा केला. परत एक गाळा काढलेला आहे. टॉयलेट बाथरूम एक्सटून आपल्या घरी सुद्धा एवढी सोय राहत नाही. एवढी सुद्धा मला खूप लोकांनी प्रश्न एवढं काम कसं केलं म्हणून मला आज आवर्जून सांगणे की इच्छा झालेली आहे. त्या साहेबांचं आपण सगळ्यांनी मनापासून इथं मध्ये आलेली त्याच्या निमित्त काही जोरदार टाळ्यांनी कायद्यांचं गौरव करण्यात आहे. काय गौरव देणार आहोत तर कामांचं मागेले नाही. तेच बरोबर आपल्या केंद्राच्या 15 मातांनी 11,000 दिली असती, कोणी 21,000 दिली, कोणी 5,000 दिले, कोणी 1,000 काही आपल्याला अजून मिळत आहे आणि आपलं काम पूर्णत्वास जाणार आहे आणि आपले स्वामी लवकरच तिथे स्थानापन्न होणार आहे. मला एवढं सांगायचं सगळ्यांनी शेती स्पर्धा घ्यायचा आणि ते माता भगिनी पाळण्याला बसली होती त्यांनी आधी बसायचं. दुसऱ्यांनी काय करायचं मी काल सांगितलं ना, जर तुम्ही त्यांना व्यवस्थित करू घातलं तर तुम्हाला कितीही प्रकारचं पुण्य मिळणार आहे. आपणच आधी बसून घ्यायचं नाही, शिस्तीचं पालन करायचं. आपले पाठ लगेच हुकून येणार वेळेला ठेवून यायचे. इष्ट कामायची तांदूळ पोटीवर सोडायचे, 3 पोटी बाहेर लावायची आणि घरी भेटायची. पण मुसळी म्हणायचे पुनरागमना येतो, पुनरागमना येतो, पुनरागमना येतो. पुनरागमयान म्हणजे कोणी त्यांना आपण घेतो आणि पुन्हा पुन्हा आमच्याकडे करून घ्या. आपले सामुदायिक प्रार्थना होईल मग तुझे गावामध्ये महिला सेवेकरी व पुरुष सेवेकरी जे पण पारायणला बसले होते ते सगळे आता महाप्रसादासाठी बसलेले. माई आता इतक्यातच नानकटाईचे बॉक्स आले खूप मोठे 2-3 बॉक्स बघितले वाटताना सेवेकरी वगैरे बघितले तर हे कुठून आले अचानक? हे आपले माई साहेब आदरणीय माई साहेब श्री स्वामी समर्थ आपल्या म्हणजे सगळ्यांच्या आवडत्या माई भुसे माईंनी काल माई घरी नव्हत्या, काल पण आल्या आणि त्यांना आठवण यायला जमलं नाही. माईंनी ते मिठाईचं बॉक्स पाठवलेले पहिल्या दिवशी पण त्यांनी जे नित्य सहकारचं सामान पूर्ण पाठवून दिलं. गोणी भरून तूप पासून साखर गहू तांदूळ काय लागतात आणि आता हे 4 बॉक्स माईंनी सोनपापडीचे पाठवले. नेहमी त्यांचा प्रसाद असतो. माईंनी पाठवलेले आपल्या भुसे माईंनी. अचानक आले कोणी पाठवले काय? हो हो माईंनी पाठवले आपल्या लाडक्या माई आपल्या. महिला सेवेकरी सगळे अन्नग्रहण करायला बसले, पारायणला बसले होते. त्यांनी पहिले सगळ्या सेवेकरींना जेव घातलं व्यवस्थित. आता शेवटी ते उपास सोडायला बसले.